हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. शुभ सकाळ सगळ्यांना. हा हा, आज पण वातावरण एक नंबर झालं बाहेर. कालपासून कंटिन्यू पाऊस, दिवसभर पाऊस आहे बघा. इकडे कसे सगळे धबधबे ऍक्टिव्ह झाले. हा एक झालाय, हा एक झालाय, हा तर आहेच. 2 दिवस पाऊस पडल्यामुळे धबधबे ऍक्टिव्ह झालेत. परत 2 दिवस पाऊस गॅप झाला तर धबधबे पण डिऍक्टिव्ह होते. एवढा काय विषय नाही. आणि आपली नदी पूर्ण पाणी ओसरलं नदीचं, म्हणजे रात्रीपासून पाऊस नाही. सो ऍपल आहे आज. आज केळी नाही, केळ जरा जास्तच पिकलाय, म्हणजे एकदम चिकचिकीत लिबलिबीत झालाय. बोललो ऍपल होता, मग ऍपल कापला, ऍपल खाते आणि केळी नंतर ओट सोबत खाईन डायरेक्ट दुधात, तेव्हा चांगली लागतील. अशीच नाही जाणार मला. वातावरण एवढा घाण चाललाय ना, लय बेकार चाललाय. सगळेजण आजारी पडले, सगळेजण. म्हणजे श्री पण आजारी पडलाय, नंतर माझे जिम मधले मित्र आहेत ते पण आजारी पडलेत. बहुतेक जण जिमला येतच नाही कारण आजारी पडले. काय आता, म्हणजे एवढा वातावरण बेकार झालाय ना. म्हणजे हा वातावरण असं चालू राहणार आता कसा पण, म्हणजे कधी पण ऊन, कधी पण पाऊस, कधी पण. बघ ना आता मे महिन्यात किंवा दिवाळीत, आता हा पाऊस दिवाळीत पण पडेल, काय सांगू शकत नाही. वाटो आपण वातावरणाचा किंवा सगळ्या क्लायमेटचा वातावरण आपला वाटोळा आपणच लावलाय, मग ते आपल्यालाच भोगायला लागेल. सिंपल. म्हणून सांगतो जिमला जा, जिमला जा, सकाळी लवकर उठा, योगा करा किंवा रनिंगला जा सकाळ सकाळ. डाएट प्रॉपर ठेवा, डाएटचा नीट प्लॅन करा. चांगलं का, बाहेरचं खाऊ नका अजिबात, जंक फूड वगैरे. हे जंक फूड वगैरे खातात ना बाहेर, पाणीपुरी, चायनीज भेळ, फ्राईड राईस, चायनीज, बर्गर, पिझ्झा, त्याच्यामुळे पण वाट लागते. कारण सगळ्यामध्ये भेसळ आहे, सगळ्यामध्ये भेसळ, केमिकल भेसळ. कुठली गोष्ट काय वापरतात त्यांचा त्यांना माहित. म्हणून जिमला वगैरे जा, डाएट नीट करा. बघा जिमला जायचे जाम फायदे आहेत. आता माझ्यासोबतच बघितलं असेल तुम्ही, मला विकनेस आला पण मी आजारी नाही पडलो. सर्दी झाली पण आजार नाही पडलो. का? कारण माझी जिम वर्कआउट नीट प्रॉपर चालू आहे, नंतर डाएट प्रॉपर चालू आहे, त्याचा सगळा मला इफेक्ट पडला. जर माझा वर्कआउट डाएट वगैरे काहीच चालू नसतं, मी काय पण खाते, कसा पण खाते, तर मी 100% या वातावरण आजारी पडतो. 100% सगळीजण आजार पडलेत, मला जाणवलं. कारण विकनेस होता मला, पण ताप वगैरे नाही आला. जेवढा तुम्ही वर्कआउट चांगला कराल, तुमचा रुटीन चांगला ठेवाल, चांगला फूड खाल, चांगला आरोग्य ठेवाल, तेवढेच तुम्ही डॉक्टर, सलाईन, इंजेक्शन पासून, औषधांपासून दूर राहाल. पण चांगलं का, वातावरण कसं असेल कसं नसेल सांगू शकत नाही, पण तुम्ही तर नीट राहू शकता. वातावरणावर डिपेंड राहू नका. तुम्ही तुमच्यावर डिपेंड राहा. स्वतःला दररोज इम्प्रूव्ह करा, झालेल्या गोष्टी विसरा, चुकांमधनं शिका आणि पुढे चला. त्या बात कसला प्रवचन देतोय मी. आणि अशा ह्याच्यात ना, म्हणजे या वातावरण किंवा जर तुम्हाला हा वातावरण सूट नसेल होत, किंवा तुम्ही सारखे सारखे आजारी पडत असाल ना, सगळ्यात बेस्ट गावी राहणं आहे ह्याच्या सगळ्यात. म्हणजे जीवनामध्ये नुसता पैसा इम्पॉर्टंट आहे, तुमचा हेल्थ, तुमचं आरोग्य पण नीट राहायला पाहिजे. नाहीतर नुसता पैसा कमवून काय फायदा आहे. तोच पैसा कमवलेला सगळा डॉक्टरच्या ह्याच्यात जाईल, मेडिसिनच्या ह्याच्यात जाईल, हॉस्पिटलला जायला पाहिजे तोच. एवढा कमवून फायदा काय, एवढा आरोग्याची वाट लावून फायदा काय. मग त्यापेक्षा जा तुम्ही गावाला. गावाला भले 4 पैसे कमी कमवा, पण चांगले राहाल. आणि गावाला कसं वातावरण एकदम क्लीन असतो, फ्रेश असतो, सो एवढे त्रास जाणवत नाही. जरी वातावरण खराब असला, कारण सिटीमध्ये वेगळा आणि गावामध्ये वेगळा असं नाही, वातावरण तोच राहणार. फक्त कसा तिकडं जी हवामान असतो, म्हणजे तिथलं जो वातावरण जरा फ्रेश असतो, असा पोल्युटेड. सिटीमधला आपण राहतो आता तसा पोल्युटेड नसतो, गाड्या बिड्या असं काय नाही. तिकडे शांतता असते, सगळं चांगलं असतं. मग जर कुणाला नसेल जमत तर त्यांनी त्यासाठी बेस्ट ऑप्शन गावाला राहा. 4 पैसे कमवा, पण नीट राहा, आरोग्य नीट ठेवा. पैशासमोर आरोग्य काय, म्हणजे आरोग्यासमोर पैसा काय नाही. आरोग्यापेक्षा, आपल्या पैशापेक्षा आरोग्य महत्वाचं आहे. पैसा काय कसा पण कमवतो, तो काय विषय नाही. आरोग्य नीट राहिलं तर तुम्ही पैसे काहीतरी करा, नाही तर काय थांबला विषय. असो, चेस.
वर्कआउट इट जान. आज मारले चेस्ट अँड ट्रायसेप. आज मस्त सकाळ सकाळ ऊन पडला आहे खूप दिवसांनी, पावसाने बहुतेक आराम घेतला आहे. तो मी चाललो आहे घरी आता. सकाळपासून अजिबात पाऊस नाही आणि आता ऊन पडला आहे. आज पूर्ण पाऊस आराम करतोय मस्त. आलो आहे घरी. प्रोटीन शेक पित आहे. प्रोटीन शेक. इम्युनिटी नाही ते पडाल आजारी. आज जिममध्ये असा विषय झाला की मला दोघा तिघांनी विचारलं की तू काय डाएट खा, म्हणजे डाएटला काय काय खातोस, मला विचारलं. मग त्यांना बोललो माझ्या ब्लॉग किंवा व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल. तर मी सांगितलं की प्रोटीन शेक असतो, क्रेटिन असतो, नंतर दररोज ओट्स असतात, दुपारचं गाजर काकडी म्हणजे सॅलड, नंतर पनीर दही आणि रात्रीचं नॉर्मल जेवण सांगितलं त्यांना. व ते बोलतात की ते बोलायला लागले, विचारात पडले की दररोज हे करतोस, दररोज एकच डाएट, दररोज तेच कंटाळत नाही काय. बोललो जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्हाला करावं लागतं, त्याला काय ऑप्शन नसतो दुसरा. आणि मला विचारतात जिममध्ये खूप जण विचारतात की काय खातोस किंवा तुझं वर्कआउट काय असतं, किंवा आणि सेट मारताना विचारतात काय सेट मारू, आज बॅक मारायचे, बॅकमध्ये काय काय मारू, मग नंतर फॉर्म कसा आहे, बरोबर आहे की नाही, हे सगळं मला विचारतात. ही गोष्ट तुम्हाला कधी विचारली जाते तेव्हा तुमची जी पर्सनॅलिटी असते ती तशी दिसते, किंवा लोकांना दिसते यार पर्सनॅलिटी तुमची, तब्येत बॉडी तुमची लोकांना जेव्हा चांगली दिसते तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या विचारल्या जातात. आणि ही गोष्ट आहे जी ही तुम्हाला समोरून कोणतरी स्वतःहून विचारतं आहे. ही गोष्ट एक सोपी गोष्ट नाही, कारण याला जाम मेहनत लागते. बॉडी बनवायला, पर्सनॅलिटी ती मेंटेन ठेवायला जाम मेहनत लागते, खर्च असतो आणि एक डिसिप्लिन असते, कन्सिस्टन्सी असते, ती असते. तेव्हा तुम्हाला लोक विचारतात. आणि आता थोड्या वेळानं जायचा केस कापायला जातो. पहिला आंघोळ नाही करणार आता, आंघोळी केस कापून आल्यावर करीन, आणि ओट्स पण नंतरच खाईन केस कापून आल्यावर. आता ओट्स बनवून ठेवतो, लगेच केस कापायला जातो, नंतर आल्यावर आंघोळ करून ओट्स खातो. मार्केट झालं ओपन. आज निफ्टी परत निगेटिव्ह. क्या बात आहे. मी बोलल्याप्रमाणे म्हणजे एवढी मोमेंट नाही, पण आहे निगेटिव्ह. सलग या आठवड्यात निगेटिव्ह आहे निफ्टी आज पण. गोल्ड बघा, हा आपला कालचा ट्रेड, पहिला एस एल नंतर टार्गेट, ह्याच्यामध्ये जो हा एवढा एस एल गेलेला ना, तो ह्याच्यामध्ये सगळा या टार्गेटमध्ये कंप्लीट झाला आणि आपण ऑल ओव्हर पॉझिटिव्ह आलो. आणि नंतर तिथनं थोडा पुलबॅक, ही मेन लेवल होती म्हणजे हा ऑर्डर ब्लॉक होता, तिथनं जो ऑर्डर ब्लॉक तोडून परत खाली, म्हणजे हा ट्रेड कसला आपला चालला विचार करा. जर मी होल्डला असतो तर मजबूत प्रॉफिट असता. तरी तुम्हाला एक ना ट्रेडिंगमध्ये ना, जेव्हा ट्रेड मारताना तुम्ही, तेव्हा तुमचा एक प्लॅन ठरलेला असतो की बाबा इथे एंटर आहे, माझं एवढा टार्गेट असेल, एवढा एस एल असेल. उगाच त्यात हाव करून चालत नाही. जर जर तुम्ही चुकून जर इथं तुम्ही तुमची प्रॉफिट बुकिंग नाहीत केली आणि चुकून इथनं मार्केट परत इकडं आला, तर तुम्हाला एक वेगळा रिग्रेट होईल की एवढा प्रॉफिट बघून मी परत लॉसला, म्हणजे ती पोझिशन माझी लॉसला गेली. मग एक प्लॅन ठरलेला असतो की ट्रेड मारायच्या आधी की एवढा प्रॉफिट घेऊन मी बाहेर निघेन, किंवा एवढा एस एल देऊन मी बाहेर निघेन. आणि नंतर काय मार्केटचं होईल ते मॅटर नाही करत, कारण मार्केट कधी पण काही होऊ शकतो. एक तुमचा ॲनालिसिस असतो की एवढा टार्गेट आहे माझा, एवढा स्टॉप लॉस आहे. उगाच हाव करून किंवा एवढेच पाहिजेत मला, अजून मार्केट खाली जाईल, अजून पैसे भेटतील, अशी हाव करून चालत नाही मार्केटमध्ये. नाही तर मार्केट तुम्हाला डायरेक्ट उडवल, झोपवल. आलोय केस कापायला. ये अपना भाई, इतना की शर्मा रहा है भाई, बहुत शर्मता है. केस डन. आलोय घरी आता. मस्त आंघोळ करतो लगेच. बाहेर ऊन पडलाय मस्त. आता पाऊस होता आणि लगेच ऊन पडलाय. सेकंदचं वातावरण बदलतं, सगळं वाटण लावून टाकलंय. ओट्स खातो आता. मस्त आंघोळ वगैरे झाले, मस्त थंड पाण्याने आंघोळ केले आणि आता खाते ओट्स. जाम भूक लागले.
केस कापून लगेच झालो, टाईम लागला, पण तरी पण भूक लागले, खाऊन घेतो. सो ओट्स वगैरे झालेत खाऊन. आता ओट्स खाल्ल्यानंतर लगेच आपल्याला ट्रेड भेटला आहे बघा. एक सेटअप होता इथं बाईंगचा. ही स्ट्रॉंग कॅन्डल बोलले, ग्रीन कॅन्डल ही कुठे, हां इजी कॅन्डल दिसते, ग्रीन कॅन्डल, स्ट्रॉंग कॅन्डल, पुल बॅक. आणि आता मारला आहे ट्रेड. बघू आज ऐसा लेट होते क्या, टारगेट येत आहे. ये देखो ये लाइव ट्रेड चल रहा है हमारा. देखते आज क्या होता है ट्रेड में भाई. खायला आहे दाल खिचडी, पनीर आणि दही खाऊन घेऊ. सो गाईज, अनदर टार्गेट, अनदर डे. आजचा पण ट्रेड सक्सेसफुल, टार्गेट हिट एकदम कडकमध्ये. गोल्ड अपनी जान है भाई, गोल्ड अपने मतलब शब्दों से बाहर जाता ही नहीं. जो हम बोलेंगे वो गोल्ड करता है. बॅक टू बॅक टार्गेट हिट. जेवायला आज सोयाबीनची भाजी, चपाती आणि काकडी आहे. जेवून घेऊ आता मस्त. सो जेवण वगैरे झालं आहे, मस्त आवरून झालं आहे. आता थोडी एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा. भेटू त्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.